नमस्कार, झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये। सोलापूर जिल्ह्याच्या टायगर ग्रुपच्या अध्यक्षा कविताताई चव्हाण यांच्याकडे आज आपण आलो आहोत आणि खरंच मला अभिमान वाटतो त्या व्यक्तीचा की जे आज इतक्या संघर्षमय वातावरणातून इथपर्यंत आलेले आहेत। जसं की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर एक कॉल आणि मॅटर सॉल्व म्हणजेच आपल्या कविताताई। चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल। नमस्कार ताई। प्रथमतः आपली ओळख करून द्या। नमस्कार, मी कविता चव्हाण, सोलापूर प्रॉपर। तर आपल्या बालपणाबद्दल आणि आयुष्याबद्दल थोडक्यात मला माहिती सांगाल का? माझं बालपण म्हणजे मी घरातली सगळ्यात लहान आणि छान आहे एकदम, म्हणजे मुलासारखं वाढवले मला पहिल्यापासून। मुलाचे कपडे, दादागिरी, डॅशिंग, पप्पा बाहेर गेल्यानंतर खायला काय नाही आणला, आपण म्हणतो ना लहान लहान पप्पांना भांडणं करायचे, घरात कोणी मला शिवे दिले किंवा मम्मीने मारलं किंवा आजीने काय तर बोलले, मग पप्पा आल्यानंतर पप्पांना सांगायचे ते तुझ्या बायकोने असं केलं माझ्यावरून, तुझ्या आईने असं केलं, असं मी पप्पांना सांगायचे। मग पप्पा म्हणायचे, म्हणजे सेम मी पप्पा सेम सेम दिसायचो। पप्पा पण म्हणले मी याला कोण लावायचं नाही हात वगैरे असं म्हणायचे। मग पप्पा झाल्यानंतर ना भाऊ दोघं माझे दोघं भाऊ, त्याच्यानंतर माझे मग कराटे क्लास वगैरे याच्यामध्ये माझं चांगले होतं पहिल्यापासून। मग मी पप्पांची खूप लाडकी आहे, म्हणजे पप्पाशिवाय आयुष्यच नाही जगात, म्हणजे जे आहे ते माझे पप्पा। मग काही काळानंतर माझे पप्पा गेले मला सोडून। मग गेल्यानंतर डॉक्टर होते माझे पप्पा, गेल्यानंतर काय मग माझ्या पप्पा गेले तसं माझ्या भावाने मला सावरलं। मोठे भाऊ माझे भूमी अभिलेखला कोल्हापूरला असतात आणि लहान भाऊ बिझनेस वगैरे कन्स्ट्रक्शन वगैरे सोलापूरमध्ये जिम आहे, रिअल इस्टेटमध्ये आहे आम्ही, मग ते करत असतो। तर डेअरिंग असं माझ्या घरच्याने, माझे दोघे भाऊ आणि माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये जे आणलं ती डेअरिंग जे आहे की आणि मी ज्या कास्टमधून येते, ज्या जातीमधून येते त्याच्यामध्येच आमच्या म्हणजे जेनेटिकच आहे आमच्या ह्याच्यामध्ये ते हे, म्हणजे मी बंजारा समाज बाय कास्टला म्हणून ह्याच्यामधून येते आणि ते जेनेटिकच आहे, आम्ही स्वतः हे करतो। तर मला सांगा, तुम्ही एवढं डॅशिंग मध्ये आहात आणि आता तुमच्या कुटुंबियांनी तुम्हाला आतापर्यंत साथ दिली का? हा, मला सगळ्यात जास्त साथ माझ्या दोन्ही भावांनी। कुटुंब म्हणजे माझे वडील तर मला मुलासारखं वाढवलेच होते, पण वडील गेल्यानंतर जे मला साथ दिली माझे दोन्ही बंधू, त्याचप्रमाणे आता जे श्रीमंतराजे चव्हाण जे लहान बंधू आहे ते म्हणजे मला तू काम करते ना, तुला कोण चांगलं म्हणतंय हे बघा। आपण बाया एक विचार करतो की आपल्याला का चांगलं म्हणत नाही, आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही, आपण माझ्या पण मनात विचार येतो। मी असं विचार आला ना, मला कोण तर काय तर बोलले किंवा माझ्या पाठीमागे कोण तर मी ऐकलं किंवा कोणी सांगितले, मी माझ्या भावालाच कॉल करून सांगते, पापा मला त्यांनी असं असं बोलले। ते म्हणते आमचे घरचे, आम्ही बोललो का तुला, तुझ्यासाठी मॅटर कोण करतं, आम्ही दोघं भाऊ, तुझी आई, तुझे वडील, तुझे घरचे, बाकीचं काय बोलतो तुला काय फरक पडतो। तर माझे भाऊ कधीच दुसऱ्याचा विचार करायचा नाही, कारण दुसरी तुला हे करणार नाही। जसं स्वतःच्या बहिणीबद्दल आपण विचार करतो, दुसऱ्याच्या बहिणीबद्दल कोणी विचार करत नाही, तसं माझ्या घरच्यांनी, माझ्या भावाने मला सांगितलं की कधी कोणाचा विचार करायचा नाही, कोण तुला काय बोललं त्याचा पण विचार करायचा नाही। आणि पहिलं बोलायची हिंमतच करत नाही, बोलल्यानंतर मी ऐकूनच घेत नसते ते, तर विषयच नाही। मला जर बोललेलं मी ऐकलं तर मी उदारी मला सोडता येत नाही कोणामध्ये, म्हणजे मी उदारी सोडत नसते। तर असं आम्ही ऐकलं होतं ताई की तुम्हाला पहिलवान कविता चव्हाण म्हटलं जात होतं, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? पहिलवान आम्ही पहिलवान लोकांबरोबर काम करतो, जे माझे भाऊ लोक आहेत सगळे, जे तानाजी भाऊ असेल, जालिंदर भाऊ असेल, सगळे जे आहेत ते पहिलवान लोक आहेत। मग पहिलवान लोकांची वेळी पहिलवानच आहे, म्हणजे त्याच्यामुळे मला पहिलवान कविता द्यायचं म्हणून। तर ताई, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला की प्रथमतः कविता चव्हाण म्हणून ओळखले जाणारे नाव आणि जे टायगर ग्रुपला खूप खऱ्या अर्थाने रणरागिणी झुंजार असं एक व्यक्तिमत्व प्रतिष्ठान असणार कविता चव्हाण म्हटलं की टायगर ग्रुप ओळखला जातो, तर काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? काही नाही, सामाजिक कार्य आपलं म्हणजे चांगल्या प्रकारे आहे। कोविडमध्ये जवळजवळ 2700 अंतिम संस्कार माझ्या हातून घडलेला आहे। त्याचबरोबर आपण कोविडमध्ये रोज 1500 लोकांना डाळ खिचडी वाटप करत होतो सकाळ संध्याकाळ। त्याचबरोबर जे महिलांना आपण
कपडे पुरवत होतो, त्यांच्याकडून मास्क 3 रुपयांनी एक मास्क बनवून घेत होतो. त्याचबरोबर भाकरी, ज्या ज्वारीच्या भाकरी आहेत पातळ, ते सोलापूरचं शेंगा चटणी आणि ज्वारीच्या भाकऱ्या ते बनवून आपण लोकांना वाटत होतो. तर ह्याच्यामुळे कोरोनामध्ये भरपूर सारं असं चांगलं काम घडलं आहे आपल्या हातून. त्याच्यामुळे आहे ओळख. आणि सामाजिक कार्यात मी कुणाला स्वतःला कमी समजत नाही. मी म्हणते जे तुम्ही करताना त्याच्यापेक्षा जास्त मी चांगलं करू शकते, त्याच्यामुळे मी ते उतरते त्या क्षेत्रामध्ये. आणि प्रत्येक काम मी असं मनाने करते. आता जे म्हणतो आपण की वृद्धाश्रम चालवतो आम्ही, आणि सगळे स्वतःच्या ह्याच्याने आम्ही हे करतो. त्याच्यामुळे सामाजिक कार्य खूप आहे. टायगर ग्रुपमध्ये पहिले स्टार्ट आले तेव्हा टोलवर असे एक भांडणं झाले होते. त्या टोलमधून माझी ओळख झाली की असं आहे. हा टायगर ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये सर्वत्र पाहायला मिळतात की पुरुषच आहेत. तर पूर्ण महाराष्ट्रभर तुमचंच नाव गाजतं या टायगर ग्रुपमध्ये, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पुरुष म्हणजे सगळे भाऊ लोक आहेत आमचे, असं आम्ही विचार करत नाही. एक फॅमिली आहे, टायगर ग्रुप म्हणजे फॅमिली आहे आणि आम्ही त्या फॅमिलीचे सदस्य आहेत. जसं तानाजी भाऊ, जालिंदर भाऊ हे आमचे मोठे बंधू, आणि आम्ही त्यांची बहीण, मी त्यांची बहीण. आणि बहीण म्हणजे मी त्यांच्या लहान भावासारखंच काम करते. असं मला ती महिला समजत नाही आणि मी स्वतःला त्या ग्रुपमध्ये महिला समजत नाही. मी त्यांच्या पाठी म्हणजे लावून मी काम करत असते आणि अजून चांगल्या प्रकारे करत. मी स्वतःला लेडीज असं समजतच नाही कुठल्या ह्याच्यामध्ये. तर आतापर्यंत तुम्ही टायगर ग्रुपमध्ये असा कोणता किस्सा सोडवला आहे जेणेकरून तो अख्ख्या जगभरात म्हणजे त्याचं नाव झालेलं आहे? टायगर ग्रुपमध्ये किस्सा असं नाही, आपण रोज मॅटर भरपूर सारे असतात जी महिलांना, जे नवऱ्याने त्रास देतो, नवरा भांडण करतो, किंवा लव जिहादचं पण मी सध्याला ते याच्यामध्ये हे करते. हिंदू राष्ट्र संघटना त्याच्याकडून मी काम करते, सकल हिंदू समाजकडून मी काम करते. तर खूप सारे आहेत, आपण असं सांगू शकतो. टोलनाका आहे, पुन्हावळीमध्ये आहे, हे सगळे करतो. पण जास्त मला जे मनापासून जे मला स्वतःला जन्म घेऊन काहीतरी सार्थक झाल्यासारखं ते म्हणजे कोविडचं मी ते काळ आठवते. आणि आता जे आश्रम चालवते त्याच्यामध्ये मतिमंद लोकांना मी नेऊन पुण्याच्या एरोडा हॉस्पिटलमध्ये हे करत असते. ते पण मला असं झालं. तुम्ही एक सक्षम महिला म्हणून तुम्ही फक्त महिलांच्या समस्या सोडवणार आहात की पुरुषांच्याही समस्या सोडवणार आहात? काय सांगाल त्याबद्दल? नाही, मी असं नाही की महिलांचं सोडते. ज्याच्यावर अन्याय झाला त्यांचं समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करते मी. महिला असू दे किंवा पुरुष असू दे, असं काही एकाच बाबतीला नसते. पण महिला ही खूप अबला असते म्हणून जास्त महिलाची साईड घेत असते. तिथं ताई म्हटलं की असं एक महिलांसाठी एक समस्या सोडवण्याचं एक केंद्र मानलं जातं असं मला तर वाटतं. आणि मी त्या दिवशी 1च्या दरम्यान तुम्हाला कॉल केली होती. मला वाटते तुमची 24 तास सेवा तर चालू आहेच, परंतु तुम्ही रात्रीच्या 1 वाजता सुद्धा माझा कॉल रिसीव्ह केला. काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? कारण माझ्याकडून एक गोष्ट घडलेली होती. माझा फोन सायलेंट होता, म्हणजे रोज कॉल होते. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ते खूप मला मदत मागण्यासाठी त्यांनी कॉल करत होते आणि मी फोन सायलेंट करून झोपले होते. ती गोष्ट मला खूप वाईट वाटते की त्यांच्याबरोबर एवढं वाईट झालं. जर मी कॉल उचलला असता तर ते व्यक्ती आज हे असते. त्याच्यामुळे मी माझा कॉल कधीच कुणाला मदत लागली तर माझा कॉल 24 आवर्स चालू असतो आणि मी झोपेत का मी उचलते असं करून मग परत अजून रिटर्न कॉल करत असते. कारण मला असं वाटतं की कधी कुणाला गरज पडेल. कालच एक महिला होती पंढरपूरची, पेनूर गाव काहीतरी, पहाटे 5 वाजता तिनं कॉल केलेली. मी जिममध्ये होते तेव्हा. मग मी बघितलं की कुणाचा कॉल इतक्या पहाटे. तिने इतकी फोनवर रडत होती ना, तर ते खूप हे वाटतं. त्याच्यामुळे 24 आवर्स फोन सायलेंट असतो माझा. हॅलो चालू असतं. तुमच्या या ऑफिसला भेट देण्यासाठी किंवा काही मदत मागण्यासाठी तुमचं काय हेल्पलाईन नंबर आहे का? काय सांगाल? हेल्पलाईन नंबर जे आहे माझा एक आणि माझे 2 सहकारी, यांचे नंबर आम्ही रिव्हील केलेले आहे. ते सगळ्याकडेच नंबर असतात. कॉल करत असतात, बोलत असतो. काय असेल तर फोनवर सॉल्व्ह करत असतो, नसेल तर समोर या किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा, असं करत असतो. तर ताई, प्रथमतः मी तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा असं वाटलं की एखाद्या मंदिरामध्ये आपण एंट्री करत आहोत आणि आत गेल्यानंतर एखाद्या देवाऱ्यावरती एखादी मूर्ती असते. तसं तुमच्या प्रत्येक ठिकाणी तुमच्या ट्रॉफीज, तुमचे सर्टिफिकेट प्लस तुमचे पुरस्कार लावलेले आहेत. तर ह्या सर्व कामाचं श्रेय कुणाला जाईल? काय सांगाल त्याबद्दल? हे सगळं कामाचं श्रेय, मी इथपर्यंत जे आले त्याचं श्रेय माझे बंधू श्रीमंत चव्हाण यांना जाते. श्रीमंत राजे चव्हाण, ज्याने की मला असं एका हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. म्हणजे मी आता मला रडून 1 तास झाला असेल आणि मी त्यांना अचानक काही काम पडलं आणि कॉल केला
बाबा असं, ते म्हणले तू रडली का, त्यांचा असा कॉल असतो. आणि म्हणजे मी इथपर्यंत जे आहे ते सगळं श्रेय त्या व्यक्तींना जातो. त्यांनी माझे वडील, माझी आई, माझे भाऊ, म्हणजे माझ्यासाठी एवढं माझ्या भावानी सण केलं आहे ना, म्हणजे भरपूर काही सण केलेला आहे. आणि जपणं म्हणजे काय असतं, त्या व्यक्तीकडून शिकावं की जपायचं काय. आज काही झालं मी कंट्रोल कुणाला होतच नाही. माझी एक गोष्ट आहे, मी जरी कुठे भांडणं केले आणि काय झालं तरी मी कंट्रोल कुणालाच होऊ शकत नाही. शेवटी समोरचा माणूस हे करून त्यांनाच फोन लावला पाहिजे. त्यांचा फोन आला, त्यांचा फोन पहिला कॉल असतो, बाई कुठे, म्हणलं काय झालं बाबा, नाही काय नाही, काय केली, म्हणलं काय नाही बाबा, शांत हो, ओके ठीक आहे झालं. ते असं करत असते. म्हणजे माझा भाऊ त्याचा जर विषय जरी काढला तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. माझे दोन्ही भाऊ म्हणजे भरपूर असं जे इथपर्यंत आहे. आज जर माझा भाऊ नसता तर मी इथपर्यंत नसते कदाचित. आणि मला खूप प्राऊड आहे की तो माझा भाऊ आहे. मग आता मला सांगा, हे क्षेत्र तुम्ही जेव्हा निवडलं तेव्हा तुम्हाला कोणाचा पाठिंबा होता की तू हे कर, हे करू नको, असं कोणी सांगितलं? नाही, लहानपणापासून मी डॉक्टर फॅमिलीमध्ये वाढलेली आणि माझ्या वडिलांनी पहिल्यापासून मला मुलासारखंच ट्रीट केलेलं. मुलासारखं म्हणजे खाणं, बोलणं, आलो गेलो हे पहिल्यापासून बोलायची मी. माझे मोठे बंधू श्रीकांत चव्हाण, आम्ही जे 3 बहिणी 2 भाऊ, माझे मोठे बंधू श्रीकांत चव्हाण. मी म्हणजे भांडणाला एवढे स्ट्रॉंग नव्हते. आपण शाळेत 4थी-5वीला असतो तेव्हा. मग माझे एक भांडणं झाले होते, एकाने मला मारलं होतं. मग माझ्या भैयाकडे गेले की भैया मला असं त्या व्यक्तीनं मारलाय. तर माझा भैया म्हणजे तुझं बघ, मग मी काही करू शकत नाही त्याच्यात. मी म्हटलं कसं काय, मी तुझी बहीण नाही का, मला मारलंय त्याने म्हटलं मी नाही हे कर, तुझं ते हँडल कर. मग मी म्हटलं चल की तू. तर माझे भैया म्हणले हां मी येतो, पण तू तिथं त्याला मारायला पाहिजे, मी उभारतो. मग माझे भैया आले, माझे भैया साईडला थांबले होते, मी मारत होते. एक चापड मारायची मी त्याला बघायची, एक चापड मारायची मी त्याला बघायचे. मग असं घरातून मला भरपूर एन्करेज मिळाले. माझे मोठे बंधू, अजून त्याच्यापेक्षा लहान बंधू जे श्रीमंत चव्हाण सर आहेत, ते म्हणजे माझ्या पाठीशी माझे घरचे ठामपणे पहिल्यापासून आहे. घरच्याशिवाय काय नाही आहे मी. म्हणजे पहिल्यापासून कुठल्या गोष्टीत माझं जे आहे, गॉडफादर म्हणा, माझे वडील म्हणा, माझे भाऊ म्हणा, म्हणजे माझे दोन्ही भावांनी मला खूप सपोर्ट केला. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज महाराष्ट्र.